एक बाई मॉलमधून बिस्किटचा पुडा चोरताना पकडली जाते. न्यायाधीश: तू जो बिस्किटचा पुडा चोरला होतास ना, त्यात 5 बिस्किटं होती. त्यामुळे तुला 5 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा दिली जात आहे. तेवढ्यात तिचा नवरा मागून ओरडला आणि म्हणाला, न्यायाधीश साहेब, अहो, हिनं पोह्याचं पाकीटसुद्धा चोरलं आहे. चिंटू: मम्मी, तू तर म्हणाली होतीस ना की परी उडते म्हणून. मग आपली शेजारीण आंटी का उडत नाही बरं? मम्मी मनातल्या मनात: या बाईला कोण परी म्हटलं आणखी? आंटीला कोण परी म्हणत होतं बाळा? चिंटू: पप्पा. मम्मी: तर मग बाळा, आज आंटीही उडेल आणि तुझे पप्पा पण. एक वेडा झाडावर उलटा लटकलेला असतो. दुसरा वेडा त्याला विचारतो, अरे काय झालं रे? झाडावर लटकलेला वेडा म्हणतो, अरे डोके दुखत होतं म्हणून डोकेदुखीवरची गोळी खाल्ली आहे. उगाच पोटात जायला नको. मंगेश: दोस्ता कसा आहेस? अजय: ठीक आहे, तूच सांग. मंगेश: मग अभ्यास वगैरे कसा चालला आहे? अजय: मित्र आहेस ना, तर मित्रासारखाच राहा. मित्रासारखाच वाग. उगाच नातेवाईकांसारखा वागू नकोस. अजयने विजयकडे 50,000 रुपये मागितले. विजय म्हणाला, अरे यार, पैसे तर नाहीत माझ्याकडे, पण तू एवढ्या मोठ्या पैशांची माझ्याकडून अपेक्षा ठेवली हे ऐकून मला खूप बरं वाटलं. रविवारच्या सकाळी नवरा रोमॅन्टिक मूडमध्ये बायकोला म्हणाला, जानू, आय लव्ह यू. तुला माहीत आहे का माझं तुझ्यावर किती प्रेम आहे? बायको: हो माहीत आहे ना, पण सध्या तुमचं प्रेम घाला चुलीत आणि घरातली साफसफाईची कामे करा. वीरू: मी रोज दुपारी 4 तास आराम करतो. अज्जू: ओके, म्हणजे तू दुपारी झोपतोस. वीरू: नाही यार, माझी बायको झोपते. नवरा: अगं मी दुबईला चाललो आहे. बायको: मी सुद्धा येते. मला ना खूप सारे दागिने घ्यायचे आहेत. नवरा: मी सिंगापूरला चाललो आहे. बायको: मी पण येते. मला ना खूप सारे कॉस्मेटिक घ्यायचे आहेत. नवरा: मी लंडनला चाललोय. बायको: मी सुद्धा येणार. मला परफ्यूम घ्यायचा आहे. नवरा चिडून: मी नरकात चाललोय. बायको: देवाच्या कृपेनं मला सर्व काही मिळालं आहे. फक्त तुम्ही तुमची काळजी घ्या. पप्पा: अरे मंगेश, आम्ही तुझं लग्न लावून दिलं, घरात सून आणली, तरी सुद्धा तूच तुझ्या जीन्सला बटन लावत आहेस. मंगेश: अहो पप्पा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी तुमच्या सूनबाईचीच जीन्स आहे. एक मनुष्य सांगत होता, मला आयुष्यभर भीती वाटली. प्रथम पालकांची, मग शिक्षकांची, मग बॉसची, मग म्हातारपणाची, मग मृत्यूची. कोणी तर म्हणलं, पत्नीचा उल्लेख केला नाही तुम्ही. तो म्हणाला, भीतीपोटीच की. बायकांची प्रार्थना: हे देवा, माझ्या नवऱ्याला पैसा, धन, दौलत, यश सारं दे. माझ्यासाठी काही नको. त्यांच्याकडून कसं घ्यायचं ते मी बघते. बायको: माझी एक अट आहे. नवरा: काय? बायको:
तुम्ही या दिवाळीत सोडायला आले तरच मी माहेरी जाणार. नवरा: माझी एक अट आहे. बायको: काय? नवरा: मी घ्यायला आलो तरच परत यायचं.